निवडणुकीसंदर्भात बीएलओ यांच्या सहाय्यकरणाची कामे अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे। ती कामे अंगणवाडी सेविकांना देऊ नये असे केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडून ही कामे अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे। या विरोधात आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। याबाबत कॉम्रेड राम बाहिती यांनी औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून बोलताना सविस्तर माहिती दिली। पुन्हा तो मुद्दा मांडलेला आहे आणि त्याची मॅडमनी आपल्या कमिशनर मॅडमनी दखल घेत निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्याची कॉपी मला वाटते जवळपास सगळ्यांना मिळालेली आहे। म्हणजे आपला विभाग आपल्यासाठी काहीच करत नाही असं नाही, सगळ्यांना मिळालं आहे। आणि बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत आम्ही सगळ्यांसोबत आणि मोर्चा याच्यासाठी आहे की आम्हाला निवडणुकीचे कामं जबरदस्तीने लादले गेलेले आहेत। कारण की आम्हाला निवडणुकीचे कामं जर देत असेल तर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे शासनाने, पहिली ती मुद्दा आहे। आणि आम्हाला ऑनलाईनचे कामं खूप दिलेले आहेत। आम्हाला पोषण ट्रॅक्टर आहे, अंगणवाडी पूर्वशालीन पेन्शन आहे, THR आहे, पेपर आहे, हे सगळे ऑनलाईन कामं असताना सुद्धा आम्हाला शासनाने निवडणुकीचे कामं हे सक्तीचे करत आहे। तरी आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार आहे। निवडणुकीचे कामं आम्ही करणार नाही हे जे आम्ही शासनाला इथे आज सगळ्याजणींनी मिळून पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या बायका अधिकारी सेविका मदतनीस उपस्थित आहे। त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकी करून आम्ही निवडणुकीच्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे। तुम्ही आता निवेदन दिले प्रशासकीय अधिकारी मॅडमला, काय तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं? आम्हाला समाधानकारक उत्तर त्यांचं मिळालेलं नाही आहे। कारण की ते म्हणतात की जे इच्छित असेल ते करतील। इच्छित कशाला? तुमचा दबाव जर असेल तर आमच्या महिला त्याला बळी पडतात आणि ते कामं करायला लावतात। तर आम्हाला ही जबरदस्ती नको आहे। जबरदस्ती करायची असेल तर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आम्हाला, असं आम्हाला वाटतं। पुढची भूमिका काय असेल तुमच्या आंदोलनाची? आमचं जर इथं जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही उपोषण सुद्धा करायला तयार आहे। आपलं नाव? माया दिवसाने, औरंगाबाद आयटक। मोर्चा जिल्हा परिषदला धडकलेला आहे, काय तुम्हाला आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं? आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियन जी आहे त्यांनी 2 जुलैला जिल्हा परिषदेला निवेदन दिलं होतं। नंतर 3 जुलैला लगेच दुसऱ्या दिवशी परत निवेदन दिलं की आम्ही कधीही येऊन धडक मोर्चा काढू। कारण असं होतं की निवडणुकीच्या संदर्भातील जी कामं आहेत BLOला सहाय्य करण्याची, त्याच्या विरोधात असंतोष होता आणि ती कामं आम्हाला देऊ नयेत असं केंद्र सरकारचे आदेश आहे, राज्य सरकारचे आदेश आहेत आणि आमच्याजवळ 5 आदेशाच्या प्रती आहेत 2011 ते 2026। असं असतानाही ते कामं दिली जातात कलेक्टरकडून, तहसीलदाराकडून। हे चुकीचं आहे। आणि जिल्हा परिषद काय करते मग हे आम्ही त्यांना विचारलं। जिल्हा परिषद म्हणते की तुम्ही केलं नाही पाहिजे काम। मग केलं नाही पाहिजे तर जे कामं देतात त्या कलेक्टरला ह्यांनी लिहिलं पाहिजे होतं, ते लिहिलेलं नाही। ती एक मागणी। आणि प्रलंबित बऱ्याच मागण्या आहेत। आहाराची बिलं 2 वर्षापासून नाही आहे, ती बिलं नाही आहे, प्रोत्साहनपर भत्ता दिलेला नाही आहे 2 वर्षापासून, काही ठिकाणी मदतनीसाला येतो सेविकाला येत नाही आहे वगैरे असे अनंत प्रश्न। निवृत्तीनंतर जी 1 लाख रुपयाची रक्कम भेटली पाहिजे ती भेटलेली नाही आहे। आणि म्हणून BLOच्या कामाची सक्ती करू नये, ऐच्छिक नाही आणि सक्ती नाही, ती कामच नकोत आणि त्यासोबत इतर मागण्यासाठी हा मोर्चा। अधिकारी मॅडमने तुम्हाला सकारात्मक उत्तर दिलं का तुमच्या मागण्याबद्दल? काय हो, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे आहेत महिला बालविकासच्या डॉक्टर मंगल पांचाळ त्यांनी बाहेर आल्या, निवेदन स्वीकारलं आणि आम्ही कलेक्टरला पत्र लिहू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे BLOच्या कामासाठी। आणि बाकीची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर सोडू, आम्ही तरी इशारा दिलेला आहे।
ते नाही सोडलं तर आम्ही 2 महिन्यात वाट बघू, कधीही अचानक कायदेभंग आंदोलन करू, कायद्यात तोडून आणि जेल भरो आंदोलन करू असा इशारा आम्ही दिला.